2-3 दिवसाचं पूर्वीचं रुटीन मी दाखवते, कारण एवढे त्याने व्हिडिओ काढला होता, पण थोडं बाहेरगावी जावं लागलं आणि थोडेसे कामंसुद्धा होते, त्याच्यामुळे राहून गेलं. म्हटलं चला आज तरी दाखवूया आणि समोर थोडंसं पूजेचं पण दाखवते, म्हणून तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. पहिल्यांदा तर मी बागेमध्ये आली, थोडेसे फुलं तोडून आहे ना पूजेसाठी लागत होती आणि घरी फुलं असले ना तर मात्र बाहेरून आणायचं काम पडत नाही आणि खूप छान फुलांशिवाय आहे ना पूजा केल्यासारखी वाटतच नाही. इकडून तिकडून आम्हाला फुलं नव्हते ना तरी आम्ही आणायचो आणि मी बाजारातूनच घेऊन येते. झाडाचीसुद्धा मला जास्त तोडावं वाटत नाही, पण आता कसं ही फुलं खूप लागलेली आहे, त्याच्यामुळे ही फुलं तोडावं लागतं, नाही त्याचं बी तयार होईल, कारण भरपूर बी तयार झालं आणि काही झाडं आता मला काढूनसुद्धा टाकायचे आहे. बऱ्याच वेळी तर बागेमध्ये आले ना माझं कसं कामात वेळ जाते बघा. आली होती फुलं तोडायला, पण झाडाची कटाई करत बसले आणि घरच्या फुलांनी देव सजलेले आहे. खूप प्रसन्न वाटते जेव्हा आपण फुलं देवांना वाहतो, तर मनही आपलं प्रसन्न होते आणि बाकीच्या कामाला सुरुवात केलेली आहे मी. आणि गच्चीवर बघा असे स्टँडचं वगैरे काम सुरू आहे, पसाराच आहे सगळीकडे. सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. दिवसाची सुरुवात खरंच खूप छान झाली आणि परत आता पावसानं सुरुवात केलेली आहे. पाऊस जरा जोरातच चालू आहे, त्याच्यामुळे आहे ना बाकीचे कामं साफसफाई वगैरे राहूनच राहिली, कारण आता आपली नवरात्री येणार आहे, त्याच्या पहिले घर साफसूफ आणि थोडंसं कपडे धुण्याचं कामसुद्धा लेट होत आहे आणि एकदमच मग कामाची गर्दी वाढणार आहे. अशा पद्धतींचा ना व्हिडिओला आजच्या आणि आपले कामं तर काही सुटत नाही, एक झालं की दुसरं सुरूच राहते. अधूनमधून दळण काढणं चालूच राहते. दळणाचं झालं की बाकीही कामं असतात, पण एका दळणामागेही किती कामं असतात. गहू निवडण्यापासून तर दळण दळण्यापासून तर आपल्या स्वयंपाक करण्यापर्यंत असे भरपूर कामांची सुरुवात होते आपली. आणि हळूहळू हे कामं जर नसले तर बोरसुद्धा व्हायला लागते, असं आहे आपलं. आणि आपल्याला स्वयंपाकघराचं आपलं एक वेगळंच नातं तयार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथं आले ना बागेचं काम कशात करण्यात वेळ जाते माझा. आजचा रंग होता पांढरा, म्हणून हे शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आज छान असे पांढरे फुलं देवाला वाहलेले आहे. आज बघा देवीचं रूप किती खुलून दिसते. मी आहे ना असा दिवा घेतला शेवटी, कारण म्हटलं हे वात सरकवण्यासाठी खूप फायद्याचा ठरेल हा. आणि अशी देवीची मांडणी केली भवानी मातेची आणि छान अशी पूजा केली आणि खूप प्रसन्न वाटत होतं. आज बराचसा वेळ झाला पूजेला, कारण बाहेरगावीवरून सकाळीच आली, नंतर हे सर्व आवरणं. असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जय माता दी.